आपलं माझं यूट्यूब चॅनलवर। तर आता पावसाळा सुरू आहे, माझ्या मागे पाहू शकता की आता लावणी सुरू आहे। तर आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे नर्सरीमध्ये। ती शाळेतली नर्सरी नव्हे तर जी रोपवाटिका असते त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे। तर अलिबाग मुंबई हायवेवर ढोलपाडा गावाच्या इथे जी नर्सरी आहे त्यामध्ये मी तुम्हाला नेणार आहे आणि तिकडची उत्कृष्ट दर्जाची जी फुलझाडं फळझाडं आहेत ती दाखवणार आहे। तर आता विलंब न करता मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी आशा करतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर काही सुचवायचं असेल तर नक्कीच कमेंट करा। तर जाऊयात पुढे। तर आता मी येऊन पोचलो आहे अलिबाग मुंबई हायवे ढोलपाडा गावात। तर पाहू शकता माझ्या मागे बोर्ड आहे श्री गणेश कृपा नर्सरी। तर ही आहे नर्सरी। तर आतमध्ये जाऊन तुम्हाला नक्कीच दाखवतो आहे की कोणत्या प्रकारची फळझाडं आणि फुलझाडं इकडे मिळतात। तर जाऊया आपण आतमध्ये। आता मी आहे नर्सरीच्या आतमध्ये। तर पाहू शकता बऱ्याच प्रकारची फुलझाडं आहेत आणि ह्या बाजूला फळझाडंसुद्धा आहेत। तर एक एक करून आपण पाहूयात की कशा क्वालिटीची झाडं इकडे आपल्याला उपलब्ध होऊ शकतात। गेटच्या सुरुवातीलाच अशी प्रकारची शोभेची झाडं ठेवली आहेत जे की आपण वॉल कंपाऊंडसाठी वापरतो। आणि त्याच्या बाजूलाच हा चांगल्या क्वालिटीचा आंबा आहे जो की कलमी आंबा आहे। बोगनवेल, त्याच्यानंतर जास्वंदीची सुद्धा झाडं आहेत तिकडे। तर ही वेगवेगळ्या प्रकारची, आता सध्या पावसामुळे ह्याच्यावर फुलं नाही आहेत पण फुलल्यानंतर पाहू शकता की खूप सुंदर झाडे असतात। आणि हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं जास्वंदीचं फूल आहे जे की पर्पल प्रकार जो की आत्ताच नवीन नवीन पाहायला मिळतो आहे। तर ही बरीचशी आहेत ती कलमी आंब्याची झाडं आहेत आणि साईजप्रमाणे ह्यांचे रेटसुद्धा असतील। तर इकडच्या क्वालिटीप्रमाणे इकडचे रेटसुद्धा खूप रिजनेबल आहेत आणि अपेक्षा सर्वांची हीच असते की जी क्वालिटी आहे ती चांगली मिळावी। तर हे चाफ्याचं झाड आहे। पाहू शकता की प्रत्येक साईजमध्ये झाडं इकडे अवेलेबल असतात कारण प्रत्येक कस्टमरची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते। हे पाहू शकता की हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे जे इकडे अवेलेबल आहे। तर बऱ्याच अशा प्रकारची झाडं आहेत ज्यांची नावंसुद्धा मला माहीत नाही आहेत पण थोडकी मोजकी झाडं आहेत जी की मला माहीत आहेत। जसं की पेरू आहे, इकडे फणस आहे, लिंबू आहे आणि नुकताच पाऊस पण सुरू झाला आहे। तर पाहू शकता इकडे सुद्धा हे सुपारीची वगैरे नारळाची झाडं ठेवलेली आहेत। इकडे सुपारी ठेवलेली आहे। तर पेरू, चिकू, लिंबू, त्याचप्रमाणे इकडे वडाची झाडं वगैरे सुद्धा अवेलेबल असतात। तर पाहू शकता की ही पण वेगळ्या प्रकारची फुलझाडे इकडे ठेवलेली आहेत। तर अनेक प्रकारची झाडं ह्या नर्सरीमध्ये अवेलेबल। आता सध्या तरी आपण फळझाडं पाहतो आहे, ह्या सेक्शनमध्ये आहोत आपण। केळीची सुद्धा झाडं आहेत आणि वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत ती। पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे, आणि आलेलाच आहे पाऊस। नर्सरीत आलो आहे आणि इकडे पाहण्यासाठी बरंच काही आहे। तर झाडं आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही आहे पण स्टोअर रूममध्ये ज्या कुंड्या अवेलेबल आहेत त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण बाहेर पाऊस असल्यामुळे मी जाऊ शकत नाही आहे। तर तेवढ्या वेळामध्ये इकडच्या कुंड्या ज्या बऱ्याच व्हरायटीमध्ये आहेत तर त्या तुम्हाला दाखवतो आहे। तर आता मी डायरेक्टली आलो आहे इकडे स्टोअर रूममध्ये जिकडे की बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या साईजमध्ये, कलरमध्ये, शेपमध्ये ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत त्या दाखवतो आहे। तर अगदीच मोठ्या कुंडीपासून अगदीच लहान कुंडीपर्यंत इकडे कुंडी अवेलेबल आहेत, पॉट्स अवेलेबल आहेत। जशी की आपल्याला विंडोसाठी ज्या लागतात तशा आहेत बागेमध्ये, किंवा आपल्याला टेबलवर जी प्लांट्स ठेवायचे असतात इनडोअर प्लांट्स त्याच्यासाठी पण इकडे वेगवेगळ्या शेपमध्ये पॉट, कुंड्या, प्लेट्स अवेलेबल आहेत। तर इतके वर्ष मी या ठिकाणी येत होतो पण मी फर्स्ट टाईम इकडे आलेलो आहे। तर आता हा स्टोअर रूम आहे त्याच्यामुळे थोडंसं सामान अस्तव्यस्त असणारच पण ह्या व्हरायटीज आहेत
ज्या की इकडे अवेलेबल होऊ शकतात. बाहेरसुद्धा ह्यांनी सॅम्पलसाठी ठेवलेल्या आहेत, पण एवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला तुमच्या बगीच्यासाठी किंवा घरासाठी जर कुंड्या घ्यायच्या असतील तर इकडे त्या केव्हाही अवेलेबल होऊ शकतात. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इकडचा कॉन्टॅक्ट नंबर तर देणारच आहे, पण त्या अगोदर मी इकडच्या ज्या कुंड्या आहेत, जे पॉट्स आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला इकडे अवेलेबल होऊ शकतात. तुम्ही कॉन्टॅक्ट करूनसुद्धा ह्या कुंड्या ऑर्डर करू शकता. तर ह्या काही ॲक्सेसरीज आहेत आणि इकडे खतसुद्धा अवेलेबल होतं. तर हे गांडूळ खत आहे इकडे आणि मातीसुद्धा मिळते. तर चांगल्या दर्जाची झाडं तुम्हाला हवी असतील तर तुम्ही नक्कीच इकडे भेट द्या. तर आपण कुंड्या पाहिलेल्या आहेत, खतांच्या बॅग पाहिल्यात. तर आता पाहूयात की इकडे प्लास्टिकच्या ज्या पॅकिंगच्या पिशव्या असतात, जे की आपण लहान झाडं आहेत जी कुठे न्यायची असेल तर त्यासाठी आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या लागतात. तर वेगवेगळ्या साईजमध्ये इकडे चांगल्या क्वालिटीच्या पिशव्यासुद्धा उपलब्ध आहेत. तर ह्या ज्या ठिकाणी आपण कुंडीने झाडं नेऊ शकत नाही आहोत तिकडे ह्या पिशव्या आपल्याला खूप सोयीस्कर पडतात. तर वेगवेगळ्या साईजमध्ये सुद्धा पिशव्या इकडे अवेलेबल आहेत. तर परिपूर्ण एक नर्सरी ही जी आहे, तर ज्या गोष्टी आपल्याला झाडं लावण्यासाठी उपयुक्त आहेत त्या सर्वच इकडे अवेलेबल आहे. तर इकडे ही शोभेची झाडं आहेत जी की आपण मोकळ्या बगीच्यामध्ये लावतो. तर बऱ्याचशा झाडांची नावं मला माहीत नाही आहेत, मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. पण वेगवेगळे प्रकार आहेत इकडे झाडांचे, फळझाडांचे, फुलझाडांचे. तर आपल्या बगीच्यासाठी किंवा आपल्या इंडोर जे गार्डन असतं त्याच्यासाठी खूपच उत्कृष्ट झाडं इकडे पाहायला मिळतील. तर एकाच झाडामध्ये बरीचशी व्हरायटी पण इकडे पाहायला मिळते. केतकीची झाडं किंवा ही जी आपण कंपाऊंडसाठी जी वापरतो ती झाडं इकडे आहेत. अनंताचं सुद्धा इकडे झाड आहे, तुम्ही पाहू शकता की ते फुललेलं फूल आहे त्यावर. तर बऱ्याच झाडांची नावं माहीत नसल्यामुळे गल्लत होऊ शकते, पण आशा करतो की तुम्ही समजून घ्याल. तुम्ही पाहाल तेवढी व्हरायटी इकडे पाहायला मिळेल, जेवढं बघाल तेवढं कमीच, कारण प्रत्येक प्रकारची प्रत्येक झाडं इथे उपलब्ध आहेत. तुमच्या गार्डनला पुरेपूर असा ह्या झाडांचा उपयोग होऊ शकतो. तर ह्या काही वेली आहेत. पाहू शकता की हे आपण लटकवून ही झाडं आपण लावू शकतो. तर ह्यांचीसुद्धा बरीच व्हरायटी इकडे उपलब्ध आहे. मनी प्लांटसुद्धा आहेत. सर्वत्र नजर मारली तर अगदीच हिरवीगार ही नर्सरी दिसते. तर सगळीच झाडं जी आहेत ती अतिशय खूप सुंदर आहेत. आणि जर विकेंडला तुम्ही यायचं प्लॅन करत असाल इकडे तर शक्यतो इकडे गर्दी जास्त असते, कारण बरीचशी लोकं आहेत ही लांबून येतात. मीच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये एकदा वडखळ आणि एक वेळ मुरुडपर्यंत हा नर्सरीचा कॉन्टॅक्ट नंबर पोहोचवला होता. तर त्यामुळे बऱ्याच लांबून इकडे झाडं नेण्यासाठी येतात माणसं. आता आपण आलो इंडोर प्लांटच्या सेक्शनमध्ये. तर इकडची ही बरीचशी झाडं आहेत ही इंडोर प्लांट्स म्हणून वापरली जातात. जसं की ऑफिस युजेससाठी हे पाम वापरले जातात किंवा हे अशा प्रकारची वापरली जातात. छोटे छोटे प्लांट्स जे आहेत, स्नेक प्लांट म्हणा किंवा हे जे काही प्लांट्स आहेत हे इंडोरसाठी यूज केले जातात, जे की ऑफिसमध्ये साधारणतः जास्त प्रमाणात वापरले जातात. कारण ह्यांना खूप कमी सूर्यप्रकाश असेल तरीसुद्धा ही त्याच्यामध्ये जगू शकतात झाडं. तर बरीचशी व्हरायटी इकडे आहे इंडोर प्लांट्समध्ये सुद्धा.
तर प्रत्येक झाडांची वेगवेगळी नावं आहेत आणि एवढी मला लक्षात नाही आहेत किंवा मला माहीतसुद्धा नाही आहेत. तर ही व्हरायटी आहे ह्या नर्सरीमध्ये झाडांची. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इकडे झाडं घेऊ शकता. जर झाडं अवेलेबल नसतील तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती अवेलेबलसुद्धा करून घेऊ शकता. आणि काही ठराविक वेळेमध्येही आपल्याला सांगतात की केव्हापर्यंत जी झाडं आपल्याला हवी आहेत ती अवेलेबल नसतील तर केव्हा अवेलेबल होतील. तर इकडेही जास्वंदीच्या फुलांचे किंवा फुलझाडांचे प्रकार आहेत. तर पिवळी जास्वंद, गुलाबी जास्वंद, केसरी जास्वंद आणि डबलची जास्वंद आणि आत्ता नवीन जो प्रकार आलेला आहे तो जांभळी जास्वंद. तर असे बऱ्याच प्रकारच्या जास्वंदी इथे उपलब्ध आहेत. हे आहे गुलाबाच्या झाडांचं सेक्शन. तिकडे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची गुलाब आहेत. ते हायब्रिड आहे, सफेद लाल, पिंक कलरचा आहे, पिवळा आहे, सफेद आहे. इंडोर प्लांट्स आपण पाहिलेत आणि हे जे आहेत ते आपण म्हणतो की फेंशुईप्रमाणे हे शुभ मानली जातात. तर ह्याच्यामध्ये कॅक्टस आहेत आणि वेगवेगळी आणखीन 1-2 प्रकारची झाडं आहेत. तर ही अशा प्रकारे आपण ऑफिसच्या टेबल्सवर किंवा घरामध्ये आपण शोपीस म्हणून लावू शकतो. बांबूसुद्धा आहे तिकडे. तर असे अनेक प्रकारची शोभिवंत झाडं आणि ह्या कुंड्या ज्या की खूप कलरफुल आहेत. आता पावसामुळे थोडाफार अंधार होतो आहे. तर अशा लटकवण्याच्या कुंड्या इकडे आहेत. ते पॉट्स आहेत जे की मी तुम्हाला ऑलरेडी स्टोअर रूममध्ये दाखवले आहेत आणि इकडे थोडेफार इथे बाहेर ठेवलेले आहेत कस्टमर्ससाठी. आणि हे गांडूळ खत आहे. तर हे छोट्या क्वांटिटीमध्ये पण मिळू शकतं किंवा लार्ज बॅगमध्ये पण आपण घेऊ शकतो. तर ही आहे अशी श्री गणेश कृपा नर्सरी. तर इकडचा स्टाफ आहे तो खूपच मदतगार आहे, हेल्पफुल आहे सर्वच गोष्टींमध्ये आणि खूपच चांगली माहिती देतात ती जोपासना कशी करायची झाडांची आणि झाडांचा दर्जा बघूनच ती आपल्याला झाडं देतात. तर हे आहे कार्ड आणि ह्याच्यावर आहे ह्या नर्सरीचा नंबर, जे की दोन्ही नंबर ॲक्टिवेट आहेत आणि आपल्याला गरजेनुसार आपण इथे कॉन्टॅक्ट करून झाडं आपली जी आपल्याला हवी आहेत ती उपलब्ध आहेत की नाही ह्याची चौकशी करू शकतो. तर हे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देणारच आहे नंबर. तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर अलिबागमधले असालच तर ह्या नर्सरीला नक्कीच भेट द्या. तर बरीचशी झाडे ही तुमच्या गार्डनमध्ये इकडून नेऊन तुम्ही लावा आणि पूर्ण जे आपलं अलिबाग आहे ते सुंदर कसं दिसेल ह्याचा आपल्या घरातूनच सुरुवात करा. तर भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.